लग्न झालं, विधी पार पडले, पण नववधूसोबत जे घडलं त्याने सगळेच हादरून गेले. एका स्वप्नवत लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी माहेरी निघालेल्या नववधूसाठी नियतीनं वेगळंच काहीतरी लिहिलेलं. हातातून मेहंदीचा रंगही पूर्णपणे उतरला नव्हता आणि डोळ्यांमध्ये सासरच्या नव्या स्वप्नांची चमक असताना काळानं घाला घातला. जळगाव मध्ये घडलेल्या भीषण अपघातानं एका क्षणात 3 जीव घेतले तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. एका नववधूचा आनंदी प्रवास तिच्या जीवनाचा शेवटचा प्रवास ठरला, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होतीये. ही घटना घडली 29 एप्रिलला जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात वराड गावाजवळ. मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातील वापी इथं लग्न झाल्यानंतर नववधू पूजा वाघळकर ही आपल्या नातेवाईकांसह अकोला इथे माहेरी परतत होती. त्यांच्या क्रुझर गाडीतून त्यांचा प्रवास सुरू होता, जो आनंदानं भरलेला. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळून जात असताना अचानक धावत्या क्रुझर वाहनाचं पुढचं चाक निखळलं. वेग जास्त असल्यामुळं चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ही गाडी रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका ट्रकला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात नववधू पूजा वाघळकर यांच्यासह दत्तू तुळशीराम भागवत आणि जगदीश चंद्रभान वाघळकर या तिघांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण एकाच कुटुंबातले होते. लग्न होऊन काही तास उलटले नसतानाच पूजाचा जीव गेल्यानं कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली आहे. या भीषण अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. यात प्रेम भारत वाकडकर, नितेश सुरेश काठोडे, अमोल दामोदर गीते, रवी प्रभाकर वाघोडकर, तुळशीराम भीमराव भागवत आणि 14 वर्षाचा मुलगा अंश नितेश काठोडे याचा समावेश आहे. यातल्या लहान मुलाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. माझी भाषे लागते, जे मृत मरण पावली ते माझी भाषे लागते. ते 26 तारखेला लग्न झालं होतं तिथं आणि रिसेप्शनला ते म्हणजे नवरदेवच्या घरी ते गेली होती आणि परत येताना तर असा भीषण अपघात झाला. त्याच्यामध्ये ते नवरी आणि तिथं काका आणि तिचे मामा हे 3 जण दगावले आहे. घायल 6 जण. हा अपघात झाला वापीच्या आणि म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातच्या मध्ये, जळगाव आणि गुजरातच्या मध्ये. ते वापीवरून आम्ही जळगावला येऊन झालो होतो अकोला दिशेनं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्य सुरू करून जखमींना तातडीनं जळगाव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आनंदाचं रूपांतर एका क्षणात शोकात झाल्यानं सगळीकडे हळहळ व्यक्त होतीये. या अपघाताचा तपास सुरू आहे, पण प्रत्येक प्रवाशानं, विशेषतः चालकांनी सुरक्षिततेचे नियम पाळणं किती महत्वाचं आहे हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. अकोलाहून प्रज्ञानंद थोरातसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.